विधान परिषदेचे नवनिर्वाचित आमदार ॲडव्होकेट जयदेव गायकवाड यांचा नागरी सत्कार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी विधानसभेचे अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड, खासदार ॲडव्होकेट वंदना चव्हाण, आमदार अनिल भोसले, बापू पठारे, महापौर वैशाली बनकर, मदन बाफना, विद्याबाळ, नामदेव ढसाळ आदी उपस्थित होते। यावेळी पवार म्हणाले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोणत्याही जाती धर्मापुरता मर्यादित नाहीत, त्यांचा विचार सर्व समाजाचा आहे। मात्र स्वतःच्या फायद्यासाठी तेच आंबेडकरांचे विचार काही जण दावणीला बांधायला निघाले आहेत। स्वतःला संधी मिळत नाही म्हणून जातीयवादी पक्षांबरोबर जायला सुद्धा ते मागे पुढे पाहत नाहीत। अशा जातीच्या कुबड्यांचा आधार घेऊन समाजात कोणी दुही पसरवण्याचा प्रयत्न करत असेल तर अशांना बाजूला केले पाहिजे। या शब्दात अजित पवार यांनी आरपीआयचे नेते रामदास आठवले यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली। गायकवाड यांच्यासारख्या प्रामाणिक कार्यकर्त्याला संधी मिळाल्याबद्दल अभिमान आहे। राष्ट्रवादी हा फुले, शाहू, आंबेडकर यांची विचारसरणी असलेला पक्ष आहे। राजकारणात करणे आणि बोलणे यामध्ये फार तफावत आहे। अशक्य गोष्टी करण्याची भाषा केली जाते। एकीकडे मंचावर हार घालायचा आणि दुसरीकडे खिल्ली उडवायची असे सध्याचे राजकारण असल्याचे पवार यांनी स्पष्ट केले। आर पाटील, छगन भुजबळ यांच्यावर सतत काही ना काही आरोप करून त्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला जात आहे। मात्र निवडणुका जवळ आल्या की असे वातावरण तापवण्याचा प्रयत्न केला जातो असे पवार यांनी सांगितले। वळसे पाटील म्हणाले, गायकवाड यांना समाजासाठी काम करण्याची संधी मिळाली आहे। संपूर्ण महाराष्ट्रात फिरून सर्वांना संघटित केले पाहिजे। सरकारच्या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे महत्त्वाचे काम गायकवाड यांना करायचे असल्याचे पाटील यांनी सांगितले। एका पक्षाचे दिवस येणारे सरकार दिल्लीमध्ये हे दिवस संपले। आघाडीचे सरकार हे दिल्लीमध्ये इथून पुढच्या काळामध्ये राहणार हे त्रिवार सत्य। आणि अशा वेळेस शाहू फुले आंबेडकरांचा विचार घेऊन पवार साहेबांनी जे समतेचं राजकारण केले ते किती जण अलीकडच्या काळामध्ये करतात। स्वर्गीय यशवंतराव चव्हाण, स्वर्गीय वसंतदादा पाटील आणि स्वर्गीय वसंतराव नाईकांच्या नंतर खऱ्या अर्थाने सगळ्या भागातल्या प्रश्नांची जाण असणारं व्यक्तिमत्व, नेतृत्व म्हणून आपण साहेबांच्याकडे बघतो। आणि आम्ही देखील वेगवेगळ्या पद्धतीने संधी देत असताना साहेब नेहमी आमच्याशी चर्चा करत असताना याच्यात अल्पसंख्याकाचा आला का, याच्यात मागासवर्गीय समाजाचा आला का, आदिवासी समाजाचा आला का, इतर मागासवर्गीय समाजाला प्रतिनिधित्व मिळालं का, त्यांच्या प्रत्येक वेळेस काही राजकीय घटना कुठं लाटा आल्या गेल्या, परंतु साहेबांनी त्यांचा जो विचार आहे त्या विचारापासून पवार साहेब कधी डगमगले नाही। आणि आता देखील वेगवेगळ्या प्रकारे संधी देत असताना, मगाशी बोलत असताना आमचे जयदेवरावजी बोलून गेले की बिनविरोध झाली नसती तर घोडेबाजार झाला असता आणि कदाचित मला पराभूत व्हावं लागलं असतं। जयदेवराव, आम्ही तिथं असताना तुम्ही काय पराभूत